ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल. ओ हो हो, वा 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 वा, काय जबरदस्त झेल टिपलाय. वा, अप्रतिम, सुपर. बॉलची वाट पाहिली, स्वतःला जज केलं आणि त्यानंतर झेल पहा. आउटस्टँडिंग कॅच. पहिल्याच बॉलवर पहिला धक्का, दीक्षांत बाप. काय जबरदस्त झेल टिपला होता मनीषाने. वा, सुपर, आउटस्टँडिंग कॅच. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आल्यात. अभि आल्यात. ओहो, पहिलाच बॉल. बॉल गेला सीमा रेषा पार. बिग हिट. येतोय षटकार. हाय जबरदस्त स्ट्रोक. पॉवरफुल, ताकद नजाकत पूर्णपणे झोकून दिली आणि बॉलला पाठवलं मिड विकेटच्या दिशेनं. येणारा हा दर्शनीय स्ट्रोक. 6 धाबा आल्यात. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धाबा धावपळ करतोय. मॅच मध्ये मजा येणार आहे ही मॅच पाहण्यासाठी. शिवराय संघ समोर एस क्लब होलीपाडा. दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाल्यात. इकडे जिंकाल तर अजून एक संधी मिळणार आहे विलास सुलेबन या संघासमोर खेळण्याची. हरलाल तर या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. मॅच नंबर 4 मध्ये आपण आहोत. बिग बॅचचा फॉर्मॅट आहे. रबर बॉल स्पर्धा. पावसाळी समोर डाऊन ग्राउंड खेळले फटक्याला. लॉंग ऑफचे खेळाडू आले आहेत. बॉल पाण्यात थांबतोय. एक कंप्लीट होते. एकापेक्षा अधिक काय नाही. खूप चांगली सुरुवात. पहिल्या बॉलवर विकेट. खूप चांगला झेल टिपला होता मनीषानी. दुसऱ्या बॉलवरती अभियानी आल्या आल्यात षटकार. तिसऱ्या बॉलवर सिंगल येते. पहिल्या 3 चेंडूचा खेळ. 7 धाबा दाखलकावर. 3 षटकांची मॅच. खूप इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. हर्ष ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. ओहो, खूप चांगला बॉल. वेगात टाकला होता. पायावर आदळला तो चेंडू. पाण्यात बॉल थांबतोय. येतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धाबा दाखलकावरती आहेत. एक गडी बाद. हर्ष आणि अभि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हर्षद मेहर ज्यांच्या हातामध्ये पहिले षटक. ओ, आखोटपाचा बॉल. चेंडू हवेत. हर्षद स्वतः गेले. आज मनीष सुद्धा गेले होते. आता मनीषला बॉलला जज करता नाही आलं. दोघांच्या मधोमध चेंडू. झेल सुटतोय. सिंगल सुद्धा कंप्लीट होते. पहिले हर्षद गेले, त्यानंतर मनीष हलुवार पद्धतीने गेले. मनीषची जबल पास होऊन चेंडू निघून गेला. झेल सुटतोय. सिंगल कंप्लीट होते. 8 धाबा दाखलकावरती आहेत. शेवटचा बॉलचा खेळणं बाकी आहे. ओहो, यावेळी वेगात टाकलाय. भरपूर वेगात. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. डॉट बॉलने षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 वर 1. टीम शिवराय संघ. चला, दुसरं षटक मार्गस्थ आहे विकास तस्कर चिका, ज्यांना आपण बॉलिंग लाईनअप वर पाहतोय, बॉलिंग ट्रॅक वर पाहतोय. पहिलाच बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धाबा धावपलकावरती आहेत 8. दुसरं षटक. पहिलाच बॉल डॉट. दुसरा बॉल घेऊन रेडी आहेत पुन्हा एकदा. ओहो, यावेळी आखोटपाचा बॉल. टायमिंग नाही झाला. चेंडू बराच वेळ हवेत. जागृत गेले. बरोबर झेल टिपलाय. फलंदाज हर्ष बाद. दुसरा धक्का शिवराय या संघाला.
चला हितेश कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आल्यात 8/2 दोन महत्वाचे विकेट 2 षटकामध्ये येत आहेत. पाहूया पुढचा बॉल. हो याबली वेगात टाकलाय भरपूर वेगात शॉर्ट पॅन्ट लेग खेळाडू कडून थोडी चुकी झाली होती. पाण्यात बॉल थांबतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. 9 धावा धावफलक होती. 9 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 3 षटकांची मॅच आहे. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत एसएस क्लब ओलीपाडा मैदानाच्या आतमध्ये करतायत. परंतु सर्वांची नजर अभिवर असणार आहेत कारण अभि यांच्या बॅट मधून आतापर्यंत आपण एक मोठा फटका पाहिलाय. पुढचा बॉल. ओहो आणखीन एक बॉल गेला सीमारेषा पार. षटकार. काय जबरदस्त फटका. पायावरचा बॉल. बॉलला फेकून दिलं खूप लांब आणि पाठवलं 6 धाब्यांसाठी. 15 धाबा धावफलक करतेत. पुढचा बॉल. हो याबली पुढे आले पाठीमागे जागृत आहेत. वेल जज परिवर्तन केले पलट वार केला विकास चेस्कर चिका यांनी मोठी विकेट आले. अभि सुद्धा बाद. चला शेवटचा बॉल खेळणं बाकी आहे. 15/3 शेवटचा बॉल पाहूया. हो यावेळी ट्राय केलं चेंडूला. बॉल पाण्यात थांबतोय. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न फेकी वेगाने आहे. दुसरीचा प्रयत्नात विकेट येते. आणखीन एका विकेटचं बटन. चौथी जबरपास विकेट टीम शिवराय संघाची. चला नवीन फलंदाज तो आलाय ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते असा भावेश चॉकलेट बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. चला भावेश आल्यात ज्यांचे सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. आता पाहूया भावेशचा खेळ कशा प्रकारे रंगणार आहे. परंतु शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळणं बाकी आहे. 16 झाल्यात. इकडून किमान 15 धाबा. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो या आपली बिघात टाकला होता. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटाने बॉलचं कनेक्शन नाही झालं. पहिलाच बॉल डॉट. एसएस क्लब होलीपाडा या संघानं खूप चांगली आतापर्यंत बॉलिंग केली. च्या धाबा वेगात येत होत्या. सर्वात महत्वाची विकेट म्हणजे अभि यांची विकेट आली होती. अभिने आतापर्यंत 2 षटकार लगावले होते. त्यांना सुद्धा बाद करण्यात यश आलं. ओहो आणखीन एक डॉट बॉल. आई जबरदस्त बॉलिंग आहे. 10 फुल बॉलिंग. गोल्डन स्पॉट वरून चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होते. 16 धाबा धावफलक करते. शेवटचे 4 बॉलचं खेळणं बाकी आहे. प्रणय ज्यांना आपण शेवटच्या अंतिम षटकामध्ये पाहतोय. या गतीमध्ये परिवर्तन. बॉलला ओळखता नाही आलं आणि 22 रूपानं धावफलक करते. लगातार 3 षटकार जर का लगावले भावेश यांनी तर आर्मी बॉयज यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये काय घडते. 17 झाल्यात. शेवटचे 3 बॉल. फुल टॉस. पहिला बिग हिट. वाह
तो आलाय आणि षटकार सुद्धा आणून दिलाय. काय जबरदस्त फटका. फुल टॉस, फुल टोल, फ्लॅट स्ट्रोक होता आणि मिड विकेटच्या दिशेने येणारा हा दर्शनीय बिग हिट. 23 धावा धावपल करते. शेवटचे 2 बॉलचा खेळणं बाकी आहे. आता मिड विकेट, बॅकवर्ड स्कोर लेग, पाठीमागे वाढवल्यात. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, त्यानंतर शॉर्ट कडमॅन, शॉर्ट पॉइंट लेग आणि डायरेक्टली पॉइंटला. ही आतापर्यंत फिल्डिंग सजावट आहे. 23 धावा धावपल करतात. अजून एक बिग हिट येईल का त्यावर चर्चा. या अगोदर डॉट बॉल पाहिले होते 2, त्यानंतर तिसऱ्यावर सिंगल, चौथ्यावर षटकार, 5वा बॉल पाहूया. पुन्हा एकदा रेडी आहेत. प्रणय समोर भावेश. ओहो, यावली वेगात टाकलाय. बॉल पाण्यात थांबतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या रूपानं हितेश बाद. शेवटच्या बॉलचा खेळणं बाकी आहे. धावा धावपल करतोय 24. झाले 24 धावा. शेवटचा बॉलचा खेळणं बाकी आहे. 22 ऑन स्ट्राईक. या बॉलवर जर का शॉट करावा तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आर्मी बॉईज. शेवटचा बॉल, टायमिंग नाही झाला. लॉंग ऑफचे खेळाडू आले आहेत. ओ वा, सुंदर, खूप चांगला झेल. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये, रनिंग मध्ये येणं तितकं सोपं नाहीये आणि रनिंग मध्ये येत असताना खूप चांगला झेल घेतला. शेवटच्या बॉलवर सुद्धा विकेट आले. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावा धावपल करते 24 आणि 25चं टार्गेट सेट केले. चला लगेच घाई करा, थोडीशी फिल्डिंग लावून घ्या. चला जाऊया पुन्हा इथं मैदानाच्या दिशेने, जिकडे 25 टार्गेट सेट केलंय शिवराय या संघासमोर. SS क्लब होलीपाडा या संघाने चला 2 सलामीर बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल. विकास दसकर चिका नॉन स्ट्राईक यांना जागृत. तिसऱ्या बाजूला त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी दीक्षांत. रेडी आहेत. पहिला बॉल खूप चांगला बॉल. पहिलाच बॉल हातामध्ये चेंडू आला नाही. भावेश होते आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय.
25 टार्गेट आहे एस एस क्लब होलीपाडा संघासमोर. पुढचा बॉल रेडी आहे पुन्हा दीक्षांत. खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल आणि आता मात्र विकेट आले. नॉन स्ट्राईक एंडला क्विक गेले, क्विक लावलं आणि रनआउटच्या रूपानं जागृत बाद. पहिला धक्का एस एस क्लब होलीपाडा या संघाला. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आल्यात. हर्षद मेहर दुसऱ्याच बॉलवर विकेट. खूप चांगली बॉलिंग करतात आतापर्यंत. वाईड यॉर्करला चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये केला दीक्षांत यांनी. पाहूया 25 टार्गेट आहे, काय घडतंय. पुढचा बॉल या बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. समोर खेळला चेंडूला. लॉंग ऑफचे खेळाडू आल्यात. बॉल पाण्यात थांबतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. समोर डाऊन ग्राउंड खेळलं होतं चेंडूला. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 धाबा धावपलकावरती आहेत. विकेट सुद्धा आली रनआउटच्या रूपाने दुसऱ्याच बॉलवर. 25 टार्गेट आहे. 3 षटकांची मॅच आहे. कोण जाणार. ओहो या बली काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु खूप चांगले फिल्डिंग वेगाने गेले तोपर्यंत. येस चौकार, चौकार. 4 धाबा आल्यात. दाबा धावपलकर ते 6. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा आतापर्यंत खेळ होते. 6 धाबा, 6-1 ही आतापर्यंत कहाणी आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा रनआउट, तिसऱ्या बॉल 2, चौथ्या बॉल चौकार. आता 5चा बॉल पाहूया. फिल्डिंग मध्ये थोडासा परिवर्तन केलंय. येणारे बॉल आहे 14. धाबांची गरज आहे 19. पुढचा बॉल. ओहो यावरती खूप चांगला बॉल वेगाने आतला होता. फुल टच बॉल पाठीमध्ये खेळायचं होतं, टायमिंग नाही झालं. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचा आणि अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. काय जबरदस्त बॉलिंग आहे. 6 धाबा धावपल करते. शेवटचा आणि अंतिम बॉल. चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक दीक्षांत मैदानाच्या आतमध्ये करतायत. ओहो फुल टॉस बॉल. शॉट पॉइंट लेग, शॉर्ट टर्मिनचे खेळाडू होते आणि 1 धाव कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाबा धावपलकर ते 7 वर 1. आता 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. चला 12 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आणि आता दुसरं षटक मार्गस्थ आहे. चला हर्ष, छोटा पॅक बडा धमाका, परंतु ते काम करावं लागणार आहे आज.
त्या प्रकारची बॉलिंग करावी लागणार आहे. 12-18. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल, आकृट टप्प्याचा बॉल, शॉर्ट ऑन पूल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट. येतोय षटकार. भरपूर वेळ होता विकासकडे. त्या बॉलला ऑन साइडला खेळण्यासाठी वाट पाहिली आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलं. आता 11 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. या अगोदर खूप चांगली बॉलिंग केली होती. हर्षच्या पहिल्याच बॉलवर 6 धाबा आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा रेडी आहे. हर्ष खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत विकास मैदानाच्या आतमध्ये करतायत. 7 चेंडूमध्ये 12 धाबा बनवल्यात. हो, यावेळी आखोटप्याचा बॉल पूल करायचं होतं. थोडीशी उसली जास्त होती. टाटाने बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 10 बॉल 12 धाब्यांची गरज. 10-12 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबले. एक विकेट दुसऱ्याच बॉलवर आली होती. त्यानंतर विकेट नाही आहेत. धाबा वेगाने येत आहेत. समोर चेंडूला ड्राईव्ह केले. हातामध्ये चेंडू आला. फेकी झाले परंतु रनिंग बिटवीन द विकेट त्याहून वेगाने होती. सिंगल कंप्लीट होते. धाबा धावपळ करते. 14. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. हो, या गतीमध्ये परिवर्तन. हलूबार परत चेंडूला आता होतो परंतु 22च्या रूपानं धावसंख्या धावपळ करते येते. षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक करतात हर्ष मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू मध्ये आता 10 धाब्यांची गरज आहे. विकास दसकर आणि हर्षप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 8 धाबा आल्यात या दुसऱ्या षटकामध्ये. पुढचा बॉल, ओहो, समोर खेळला चेंडूला लॉंगॉनचा केला डोळ्यात. बरोबर पकडलाय. वेल जज. सुपर. फ्लॅट स्ट्रोक होता. खूप चांगला झेल. फलंदाज विकास दसकर बाद. दुसरा धक्का एसएस क्लब होलीपाडा या संघाला गॉन. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. येणारे 7 बॉल आणि 10 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 2 विकेट गेल्यात. आता 7 मध्ये 10 बनवायचे आहेत. पाहूया थोडस मोमेंटमला शिफ्ट करणार विकेट सुद्धा आले मैदानाच्या आतमध्ये. विकेट येणं गरजेचं होतं. विकेट येत नव्हती. धाबा वेगाने येत होत्या आणि हर्षने आणून दिलेली विकेट ती परफेक्ट होती. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा डॉट, तिसऱ्यावर सिंगल, चौथ्यावर सिंगल, 5व्यावर विकेट. अविनाश आल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल सर्वात इम्पॉर्टंट चेंडू असणार आहे. 7 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. पाहूया शेवटचा बॉल रेडी आहे. ओहो, या बली थोडा आतमध्ये येणारा बॉल. येस, डॉट बॉल. शेवटचा बॉल सुद्धा डॉट. काय जबरदस्त बॉलिंग. षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं. आता येणाऱ्या बॉल आहेत 6 आणि धाबांची गरज आहे 10.
चला शेवटचं आणि अंतिम षटक रोशन आल्यात. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आता 6 मध्ये 10 बनवायचे. 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये. मोमेंटमला शिफ्ट करणार मागील षटक हर्षने खूप चांगला बॉलिंग केली होती, खूप चांगली पलटवार केला होता. आता पाहूया शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये हर्षद मेहर ऑन स्ट्राईक. 6 बॉल 10 धाब्यांची गरज. रेडी आहे. पहिला बॉल ओहो पहिला बॉल खूप चांगला बॉल आतमध्ये येणारा बॉल गुड लॉन्च स्पॉट वरून आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. काय जबरदस्त शिवराज संघाने पलटवार केलाय. एका वेळी असं वाटलं होतं लवकर मॅच फिनिश होईल, परंतु विकास दर्शकरच्या विकेट नंतर संपूर्ण खेळ बदललाय. मॅच मध्ये फार मोठा टर्न आलाय. पाहूया पहिला बॉल डॉट येतोय. आता 5 मध्ये 10 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा रेडी आहेत. ओहो यावेळी उचली जास्त आहे, वेगात टाकला होता, बऱ्याच वरून आहे आणि वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. एका बाजूला डॉट येतोय, दुसऱ्या बाजूला वाईट येतोय. आतापर्यंतची कहाणी राहिली दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये. पाहूया वेळ घेतला जातोय. आता ही वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे, कोण खेळणार आहे विलास सोलबेन या संघासोबत. ओहो आणखीन वेगात टाकलाय. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला बॉल डॉट करण्यासाठी फार मोठी मेहनत केली होती आणि त्यानंतरचे लगातार 2 वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आता दडपण जे वाढवलं होतं पहिल्या बॉलवर हर्षदभर, त्या दडपणाला थोडंफार त्या वाईटने कमी केलंय. रोशन थोडसा दबावामध्ये आहे. आता 5 मध्ये 8 बनवायचे आहेत. चर्चा केली जाते त्या डॉट साठी, फार मोठी चर्चा होते. 5 चेंडू 8 धाब्यांची गरज. 2 खेळाडू चर्चा नंतर पुन्हा एकदा रेडी झाल्यात. आणखीन एक वाईट, लगातार 3रा वाईट मैदानाच्या आतमध्ये येतोय. काय घडतंय एक्झॅक्टली कळायला मार्ग नाहीये. लेन लाईन टप्पा या सर्व गोष्टी पहिल्या बॉलवर इतक्या चांगल्या मिळाल्या होत्या, परंतु त्याला पुढे नेता नाही आलं आणि लगातार 3 बॉल डॉट, लगातार 3 वाईड मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पुढचा बॉल ओहो यावेळी खूप चांगला बॉल वेगात टाकला होता, फार वेगात. मागचा पाय वाकवण्याचा प्रयत्न करून फटकान एक्झिक्यूट करायचं होतं, करता नाही आलं. यावेळी मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता 4 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. चार चेंडू 7. पुढचा बॉल ओहो आणखीन एक वेगात टाकला. यावेळी वेगाने गेले होते रोशन, आता मात्र सिंगल येते. पहा मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय घडते गेलेला मार्ग नाहीये. एका बाजूने वाईट येतात, दुसऱ्या बाजूने डॉट बॉल येतात, तिसऱ्या बाजूने सिंगल येतात. माजी सरपंच चंद्रकांत मेहर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. ओलीपाडा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं हार्दिक स्वागत. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 3 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. 25 साठी इतका मोठा संघर्ष आतापर्यंत करावा लागलाय आणि डोकेदुखी वाढले. एसएस क्लब डोकेदुखी वाढले, का नाही वाढणार. पाहूया काय घडतंय. सर्वात इम्पॉर्टंट चेंडू असणार आहे. 3-6. ओहो गतीमध्ये परिवर्तन. आणखीन एक डॉट बॉल. ओहो ये क्या हुआ. बॅकअप साठी कोणी आलेच नाही. दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न सुद्धा. जिथे डॉट बॉल होता तिथे 3 धावा आल्यात. असं कधी पाहिलं नव्हतं, आज पाहायला मिळतंय.
शेवटच्या आणि अंतिम क्षणावर इतक्या साऱ्या गोष्टी कार्तिक, इतक्या टेनिस बॉलच्या स्पर्धा होतात तिकडे नाही असं पाहायला मिळत. तीन धाबा कंप्लीट होत आहेत. जिथे डॉट बॉल होता तिथे 3 धाबा. बॅटला बॉल कनेक्ट नाही होत. ओव्हर थ्रोच्या रूपानं धाबा आल्या. बॅकअप साठी कोणीच नव्हतं. आता 2 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही दोन्ही संघासाठी. 2 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. रोशन रेडी आहेत. स्ट्राईक एंडला हर्षद. ओ हो, मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम एसएस क्लब होलीपाडा या संघानं आणि शिवाय संघ स्पर्धेबाहेर. परंतु शिवराज संघाचे सुद्धा कौतुक केलं पाहिजे. काय जबरदस्त मॅच. शेवटच्या आणि अंतिम क्षणाला त्यांनी हार नाही मानली होती. परंतु ओव्हर थ्रोच्या रूपानं ते 3 धाबा तिकडून मोमेंटम शिफ्ट झाला आणि अखेरकार एस एस क्लब होलीपाडा या संघाने बाजी मारली. चला दोन्ही कॅप्टन लगेच या.